नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माय गव्हर्नमेंट ट्रॅक या यूट्यूब चॅनलवरती. MPSC ऑडिओ रिव्हिजनमध्ये आपण पाहत आहोत आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास. पार्ट 1मध्ये आपण 1857चा राष्ट्रीय उठाव, त्यामध्ये नरवीर उमाजी नाईक यांचा उठाव आपण पाहिलेला आहे. तर या पार्ट नंबर 2मध्ये आपण कोळी आणि भिल्ल समाजाचे उठाव पाहणार आहोत. तर टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर तुम्हाला वेळोवेळी अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही ते टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. चला तर स्टार्ट करूया. कोळी आणि भिल्ल समाजाचे उठाव. महाराष्ट्रामध्ये कोळी समाजामध्ये साधे कोळी, डोंगरी कोळी आणि सोनकोळी म्हणजे हे सारे भेद होते. कुठकुठले भेद होते महाराष्ट्रामध्ये कोळी समाजामध्ये? 4 भेद लक्षात ठेवायचे इम्पॉर्टंट एक्झाम पर्स्पेक्टिव्हवरून. साधे कोळी, डोंगरी कोळी, सोनकोळी आणि महादेव कोळी. तर हे सगळे कोळी समाजाचे भेद होते. रामोशीप्रमाणेच महाराष्ट्रातील कोळी बांधव देखील गडकिल्ल्यांचा बंदोबस्त पाहत असत. मात्र ब्रिटिशांनी त्यांच्या नोकऱ्या तसेच शेतजमीन काढून घेतल्यामुळे कोळी समाजाने सुद्धा ब्रिटिशांविरोधामध्ये उठाव केले. जसे रामोजी समाजांनी, नाईक समाजांनी ब्रिटिशांविरोधात उठाव केले होते, त्याचप्रकारे कोळी समाजाने सुद्धा ब्रिटिशांविरोधी उठाव केले. तर 1824 ते 1845 या काळामध्ये 3 टप्प्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये विविध भागामध्ये कोळ्यांचे उठाव झाले. एक ड्युरेशन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की ती 1824 ते 1845 3 टप्प्यांमध्ये कोळी समाजाचे उठाव झाले. पहिला टप्पा बघणार आहोत. पहिला टप्पा स्टार्ट होतो 1824 पासून. 1824मध्ये मुंबईमध्ये नेटिव्ह इन्फंट्री यांनी केलेला उठाव ब्रिटिशांनी मोडला. त्यानंतर रामजी भांगडिया हे कोळी जमातीचे अधिकारी पोलीस दलामध्ये होते. हे पण विचारतात, नाव लक्षात ठेवा. रामजी भांगडिया हे कोळी जमातीचे जे अधिकारी होते ते पोलीस दलामध्ये होते. या पदाचा राजीनामा दिल्यानंतर 1828 साली रामजी भांगडियांच्या नेतृत्वाखाली कोळी समाजाने सशस्त्र उठाव केला. हा उठाव 2 वर्षे चालू होता. सरकारी धोरणास विरोध करून कोळी समाजाने सारा भरण्यासाठी सुद्धा विरोध केला होता. त्यानंतर कॅप्टन अलेक्झांडर आणि कॅप्टन मॅकिंटॉश यांनी पश्चिम किनारी भागातील हा उठाव मोडून काढला. त्यानंतर हा झाला पहिला उठाव. 1824ला पहिल्या टप्प्यातला उठाव, राईट, 1824ला स्टार्ट झाला होता. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये कोळी समाजांनी अजून उठाव केला. दुसरा टप्पा कधी सुरू होतो? 1839मध्ये. तर 1839मध्ये पुणे परिसरात कोळी समाजाने दुसरा मोठा उठाव केला. दुसरा बाजीराव पेशवा असताना सुमारे 150 कोळींनी घोड नदी परिसरातील सरकारी खजिन्यास वेढा घातला. हे इम्पॉर्टंट आहे. कुठल्या परिसरातील? घोड नदी या परिसरातील सरकारी खजिन्यास त्यांनी वेढा घातला. असिस्टंट कलेक्टर रोज याने 54 कोळींना पकडून काहींना फाशी दिली व उठाव मोडून काढला. तर हा झाला त्यांचा दुसरा उठाव. कधी झाला होता हा? 1839ला. पहिला उठाव कधी झाला? 1824मध्ये. हा दुसरा होता 1839मध्ये झाला होता. 1839मध्ये त्यांनी काय केलं? सुमारे दुसरा बाजीराव पेशवा असताना सुमारे 150 कोळींनी घोड नदी परिसरातील सरकारी खजिन्यास वेढा घातला, पण असिस्टंट कलेक्टर रोज याने 54 कोळींना पकडून काहींना फाशी दिली आणि हा मोठा उठाव त्यांनी मोडून काढला. त्यानंतर तिसरा टप्पा, शेवटचा टप्पा कोळी समाजाच्या उठावाचा, तो कधी झाला? 1844मध्ये. तर 1844च्या दरम्यान रघु भांगडिया व बापू भांगडिया यांच्या नेतृत्वाखाली कोळी बांधवांनी पुणे, नाशिक, अहमदनगर येथे मोठे उठाव केले. तर तिसऱ्या टप्प्यामध्ये त्यांचं नेतृत्व कोण करत होतं? रघु भांगडिया आणि बापू भांगडिया. सातारा, पुरंदर, नाणेघाट, माळशेज घाट येथपर्यंत त्यांची व्याप्ती वाढलेली होती. मग 1845मध्ये बापू भांगडियांना पकडल्यामुळे असंतोष तीव्र झाला. कॅप्टन जेल याने हा उठाव मोडून काढला. तर सारांश काय आहे कोळी समाजाच्या उठावाचं की 1824ला जो पहिला टप्पा उठावाचा स्टार्ट झाला होता, 1845 ते 1850 या काळामध्ये सर्वच कोळी समाजाचे उठाव कायमचे मोडून काढण्यात आले. ठीक आहे. तर हा होता इतिहास कोळी समाजाच्या उठावाचा. तर आपण आता बघूया भिल्ल समाजाचा उठाव. अरवली, विंध्य, सह्याद्री, सातपुडा पर्वत या भागामध्ये बरडा, डाकची, माऊची, वसावा व तडवी या भिल्ल जमाती राहत होत्या. हे भिल्लांच्या जमाती होत्या. लक्षात ठेवण्यासारखा पाठ आहे हा. नावं लक्षात ठेवायचे आहेत. कुठल्या जमाती होत्या भिल्लांच्या? बरडा, डाकची, माऊची, वसावा व तडवी या भिल्ल जमाती त्या अरवली, विंध्य, सह्याद्री आणि सातपुडा या पर्वत भागामध्ये राहत होत्या.
त्यांचा व्यवसाय काय होता, तर त्यांचा व्यवसाय होता शेती, पशुपालन, मासेमारी आणि शिकार करणे. खानदेशामध्ये भिल्ल बांधवांचे प्रमाण अधिक होते. खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे हा. खानदेशामध्ये भिल्ल बांधवांचे प्रमाण सर्वात अधिक होते, त्यामुळे भिल्लांचा उठाव तिथे खानदेशामध्ये सर्वात तीव्र होता. नंतर पेशवाईच्या अखेरीस खानदेशामध्ये माजलेल्या अराजक परिस्थितीचा भिल्लांनी फायदा उठवून भिल्लांनी बंड करण्यास सुरू केले. उठाव्यादरम्यान भिल्लांचे नेते कोण होते? आता हे भिल्लांचे नेते खूप इम्पॉर्टंट आहे. कोण भिल्लांचे नेते होते? आता एक लक्षात ठेवा, चिल नाईक, नंतर शेख ढुल्ला, हिरा, सेवाराम घिसाडी, खर्जा सिंग, तर हे सगळे भिल्लांचे नेते होते. आता 1803मध्ये भिल्लांच्या खानदेशातील तीव्र उठावास पेंढाऱ्यांनी साथ दिली. 1818मध्ये सातमाळा अजिंठा भागामध्ये भिल्ल समाजाने उठाव केले. त्यानंतर कॅप्टन ब्रिग्ज याने चिलनाईक या नेत्यास फाशीची शिक्षा दिली. कॅप्टन डुसॉट याने शेख ढुल्ला या नेत्यास पकडले आणि मेजर मोरिन याने 1818चे बंड मोडून काढले. तर 1822मध्ये हिरा या नेत्याच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी मोठे बंड केले. 1825मध्ये सेवाराम घिसाडी यांच्या नेतृत्वाखाली भिल्लांच्या बंडास तात्कालीन संस्थानिक व देशमुखांचा पाठिंबा लाभला. त्यानंतर लेफ्टनंट ऑट्रम याने सेवारामला पकडले व बंड काबूत केले. खानदेशामध्ये शांतता निर्माण करण्यासाठी ब्रिटिशांनी भिल्लांना जमिनी वाटप केल्या, त्यांची सैन्यामध्ये भरती करून घेतली. तर या मार्गाने त्यांचे पुनर्वसन करण्याचे धोरण अवलंबले आणि भिल्लांचा उठाव आटोक्यात आणला. तर बेसिकली हे तुम्हाला वर्ष लक्षात ठेवण्याची गरज नाही, फक्त भिल्ल समाजाचा उठाव यामध्ये तुम्हाला काय नेमकं लक्षात ठेवायचं आहे की भिल्लांच्या जमाती कुठल्या? बरडा, डाकची, माऊची, वसावा आणि तडवी. त्यांचा व्यवसाय काय होता? शेती, पशुपालन, मासेमारी आणि शिकार. तर कुठल्या प्रदेशामध्ये त्यांचे प्रमाण अधिक जास्त होते आणि कुठल्या प्रदेशामध्ये त्यांचा उठावसुद्धा तीव्र होता? तर कुठला प्रदेश? खानदेशामध्ये त्यांची प्रमाण अधिक होते आणि तिथला उठावसुद्धा तीव्र होता, राईट. त्यानंतर भिल्लांचे नेते कोण होते? चिल नाईक, शेख ढुल्ला, हिरा, सेवाराम घिसाडी आणि कर्जा सिंग. तर हे सगळे भिल्लांचे नेते होते. तर स्टार्ट कधी झाला होता भिल्लांचा उठाव? 1803मध्ये त्यांनी स्टार्ट केला होता आणि नंतर शेवटी ब्रिटिशांनी भिल्लांना जमिनी वाटप केल्या, सैन्यामध्ये भरती केली. तर अशा प्रकारे ब्रिटिशांनी भिल्लांचे उठाव आटोक्यात आणले. आणि कोळी समाजाचा उठावाचा जर आपण विचार केला तर 3 टप्प्यांमध्ये त्यांचा उठाव झाला. 1824मध्ये पहिला टप्पा, 1839मध्ये दुसरा टप्पा, जेव्हा दुसरा बाजीराव पेशवे होता तेव्हा घोड नदीच्या एरियामध्ये जो सरकारी खजिना होता तो त्यांनी लुटला. आणि तिसरा टप्पा म्हणजे 1844च्या वेळेस. ओके, 1844मध्ये बापू भांगडे यांना पकडल्यामुळे उठाव जास्त तीव्र झाला आणि कॅप्टन जेल या अधिकाऱ्याने हा उठाव मोडून काढला. ठीक आहे, तर हे होते राष्ट्रीय उठाव 1857चा. त्याच्यामध्ये कोळी आणि भिल्ल समाजाचे उठाव. पहिला पार्टमध्ये आपण उमाजी नाईक यांचा उठाव पाहिला होता आणि या पार्टमध्ये कोळी आणि भिल्ल समाजाचे उठाव पाहिले. ओके, आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा, नक्कीच तुम्हाला अपडेट्स मिळत जातील डेली जेव्हा पण मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन. आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून जे अपकमिंग व्हिडिओज आहेत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. थँक्यू.